नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्षे असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्षे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 65 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या भारतीय नागरिकाने वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली? लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या भारतीय व्यक्तीने वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वयाची कमीत कमी 25 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती? भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 3 पद्धती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत? मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहुजन समाज पक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, लष्कर-ए तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची? लष्कर-ए तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते पीक हे नगदी पीक आहे? खालीलपैकी कोणते पीक हे नगदी पीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू या ठिकाणी नगदी पीक होईल। प्रश्न क्रमांक 10, धोम हे सातारा जिल्ह्यामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? धोम हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे? हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अन्नधान्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामधला हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? भारतामधील हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घडीचा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतामधील वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने भारतामधले वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थरचे वाळवंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भीमा, कोयना, तुंगभद्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा, कोयना, तुंगभद्रा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 थोरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? थोरियम याचे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त साठे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट 60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुष्ठरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका खालीलपैकी कोणाची होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मनुस्मृती यांचे दहन केलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इशारा व सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची ग्रंथ आहेत? इशारा व सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची ग्रंथे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमीचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3,500 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे? जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 LTTE ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधील दहशतवादी संघटना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सावित्री वासिष्ठी जगबुडी या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत? सावित्री वासिष्ठी जगबुडी या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 फिरोजशाह कोटला हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मण माने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅमच्या दरम्यान असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ECG खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या निदानासाठी वापरली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित? आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्याचे अणुअंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 AU या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता एक ग्रह नाही? खालीलपैकी कोणता ग्रह नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्र या ठिकाणी ग्रह नाही. प्रश्न क्रमांक 49 तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सज्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 प्रशासकीय सुधारणासाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम लखीना पॅटर्न यांचा प्रयोग करण्यात आला होता? तो खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रगीत जनगण मन हे खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम गायले होते? राष्ट्रगीत जनगण मन हे खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम गायले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता अधिवेशन सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पितळ या धातूमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? पितळ या धातूमध्ये खालीलपैकी कोणते घटक प्रामुख्याने असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तांबे प्लस जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सूर्यसेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 79 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण व पश्चिम घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूकंप मापक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 21 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म हा झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 7 बेटांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 बेटांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशबंधू हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देशबंधू हे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अभिनव बिंद्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. अभिनव बिंद्रा हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 27 महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती संख्या आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण जिल्ह्यांची 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महादेव डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो. महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तार आढळतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा व सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मी सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिनी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता आहे. कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 करबुडे बोगदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा. महाराष्ट्रामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आम्रसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 24 यवतमाळ जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तेलंगणा हे भारतामधले कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तेलंगणा हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29वे राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 6 कटक मंडळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महादेव डोंगर रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 देहू आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? देहू व आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतामधले 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामधले 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 बोकारो झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोकारो व झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ही कार्यरत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सन 1942 च्या चले जाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमखिंडी कर्नाटक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? जमखिंडी कर्नाटक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.